भारतामध्ये महामंदी येण्याची शक्यता आहे मित्रांनो. प्रचंड इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये आता देश जात आहे. पण याचा आपल्याला काय फरक पडतो? आपण तर मिडल क्लास लोक आहोत. IPL आपण एन्जॉय करतोय, आपल्याला फरक नाही पडत. फरक श्रीमंतांना पडणार. हे सर्व घडतं हे इकॉनॉमिक क्रायसिसचा जो प्रकार आहे तो एनर्जी क्रायसिसमुळे होतोय. इराण USA जे आता युद्ध चालू आहे, गेले 2 महिन्यापासून जो प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे ऑइल प्राइसेस वाढलेले आहेत, क्रूड ऑइलचे प्राइसेस वाढलेले आहेत, त्यामुळे हे सर्व घडतंय. पेट्रोल डिझेलचे जे प्राइसेस आहे ऍक्च्युली 2 महिन्यापूर्वीच वाढल्यात, पण त्याचा परिणाम आता आपल्याला दिसून येतोय. आता जर पेट्रोल डिझेलच्या प्राइसेस वाढल्या तर काय घडणार? परवा दिवशी उदय कोटक साहेबांनी सांगितलं की भारतामध्ये खूप मोठी महामंदी येऊ शकते, बेरोजगारी वाढू शकते. सत्य आहे. जर डिझेल, ऑइल किंवा पेट्रोलचे प्राइस वाढले तर काय घडणार? ट्रान्सपोर्टेशन वाढणार, त्याचा परिणाम रॉ मटेरियलवर होणार. रॉ मटेरियल होणार म्हणजे काय होणार? कंपनीचे प्रॉफिट कमी होणार. कंपनीचे प्रॉफिट कमी झाले तर काय घडणार? 2 ऍक्शन कंपनी घेणार. पहिली ऍक्शन म्हणजे त्यांची प्रॉडक्ट कॉस्ट वाढवणार. प्रॉडक्ट कॉस्ट वाढल्यावर काय घडणार? महागाई वाढणार. बरोबर आहे. दुसरी ऍक्शन काय घेणार कंपन्या? लोकांना कामावरून कमी करणार आणि कमी लोकांमध्ये जास्त आउटपुट करणार प्रॉफिट वाढवण्यासाठी. याच्यात काय घडणार? जर लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली, कामावरून त्यांना काढलं तर काय घडू शकतं? मग त्यांचे EMI ते कसे भरणार? EMI जर भरू शकले नसतील, जे लोन त्यांनी घेतले बँकांकडने त्याचे EMI हप्ते नाही गेले तर बँका NPA वाढणार, बँका अडचणी देणार. मग ज्यावेळेस लोक बँकांकडे त्यांची कॅश काढायला जातील, FDचे पैसे काढायला जातील, त्यावेळेस काय होणार? जर बँकांना EMIचे पैसे नाही आले, NPA वाढले, डिफॉल्टर वाढले तर बँक तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही, बेरोजगारी वाढणार. पण याचा आपल्याला काहीच फरक पडत नाही. हा फरक श्रीमंतांना पडतो. आपण तर IPL मध्ये बिझी आहोत, एन्जॉय करतोय. मित्रांनो, एक डाटा सांगतो थोडक्यात तुम्हाला. या मागच्या महिन्यात एप्रिलमध्ये घडलेला विषय आहे. 61,000 कोटी बँकांमधून लोकांनी काढलेले आहेत इंडियामध्ये. कित्येक श्रीमंत लोकांचे हे लक्षात आलेलं आहे. तुम्ही पण हुशार व्हा आणि योग्य ती काळजी घ्या. थोडं सिरियसली सांगतो, फालतू खर्च करू नका. इमर्जन्सी फंड्स तयार ठेवा, कॅश हातामध्ये ठेवा. बाकी इन्कम टॅक्स कसं मॅनेज करायचं तुम्ही तुमचं करा. पण परिस्थिती अवघड आहे, नियोजन वेळीच करा. अडचणी वाढणार आहेत. धन्यवाद.